नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा ह्या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. सांभाळून सांभाळून येडे पारखा वाटा राहून गेले, मरुदी दिली सोडून तिकडे. कर काम नाही तर कर, सांभाळ नाही तर नको सांभाळ बाय. हे द्यावा पार खावाटा दुखून गेले. ती कार्टी एवढी एवढी खाली राहत नाही बाई, सारखी उचलून घ्या, सारखी उचलून घ्या. मग तिकडं बाई तिथं हात पाय दुखू राहिले, जीव माझ्यावर निसता झाला एक जीव जातो, एक जीव राहतो. हा काय बाई धंदा लावलाय मला. काय झालं आई? काय नाही बाबा, बसले. काय अरे ती बायको एवढं घरातलं काम करीत नाही, कवडी मातर, आणि त्या पोरीला बी सांभाळायला सारखी 24 तास ती पोरगी माकच सांभाळायला. ही सारखी फोनवर बोलती, सारखी फोनवर बोलती तरी कोणाशी? तिला घरातलं काम गोड लागा ना, पोर सांभाळायला गोड लागा ना, काढायला कशी गोड लागली? माय फार खवाट दुखून गेले तुला सांगते. पोर उचलून 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 तिथं काही बहिणीचं भाऊचं चालू असतं, तिची आई बोलत राहते. तिलाच गणोबात मावाला का काय गांडारला का काय, कुठे मिलिटरीत भरती झालं, मला गणोबातच नाही राहिलं. का तुला मामा नाही राहिले, का मावशा नाही राहिले, का काका नाही राहिले? एवढं गणोबत मिळलं का काय मामा? मी लावतो ना त्यांना फोन, लगेच त्यांच्या गावांवर घरांवर लगेच बांब गोळा पडला. बोलत असतो मी त्यांना, ते तिचे मग मा काय आत्मा आहे का नाही? आपण सारखा कमरालाय, माझ्या जीवाला वाटत भावाला फोन करावा, भाऊजीला फोन करावा, बहिणीला फोन करावा, मेवण्याला फोन करावा. तुला झालं तो बायकोचा गणोगात, तो बायकोला झालंय तिच्यावाला गणोगात. मग मावाले सगळे पांजर पोळ्यात गेले का काय? गेले घसरून सारे. ते नवीन आहे, हुशार होऊन दे. अरे होईल का हुशार? आता एक पोर काढलं ना, हुशार का होईल? मग ती झाली कोणत्या गोष्टीत हुशार तेच कळायला बाई मला. मग आत्मा निघायला झालाय पा. काय कटकट चालू आहे? काय सांगतो मला काही अवदासा जगून जाईल. तुमची बाई काय काम धंदा करत नाही, वरून हुशारी दाखवते नसतं. पोरले तर घेतली काम करी की पोरले घे. ये बाई खाली सपाटा कर, सपाटा आहे ना खाली कर. माऊर राहू नको, उरतुळ उभं करू. मग तुम्हाला सांगत की पैदा नका करा एवढा लवकर लेकरू. तुम्हाला बी हाऊस होती लेकरू पैदा करायची. तोच दम नाही काढला का रे भाड्या? तोच दम नाही काढला, तिथं म्हणत होती थांबून घे. तुमची बाय मी तुझा कपडे धुवायला लागली, लगेच तुमची बाय म्हणते इकडे ये. तुला सांगायचं ना मी, ते पोरग सांभाळायचा, मोबाईल कानाला लावून बोलत. मग माझ्या बाबाचे फोन पाहणे येतात थोडं, त्यांना ब्रेक मारायचा. काय जगाच्या इरायत तू आज आई बाप्पांनी तुला काढलं ना माग पोराच्या गाड्यामध्ये मम्मी लाडाची एकच आहे ना. आई मग ग बाई लेट नव्हतं गेले बाई ग, आई तो टायमाला ग. काय काम धंदा करायला लागली की तुमची आई लगेच अशी हुकूम देते, दुरूनच वाटते की जशी महाराणी बसेले. मग महाराणीची मी मानावऱ्याच्या राज्यामध्ये. मग मी महाराणीचे नवऱ्याच्या राज्यामध्ये. बायचं वाली बायचं उकून तुला बी तो नवऱ्याला बी लय कष्ट करू करू तुम्हाला टपलं पडले. आजोबा तुझी वैली झाली का, काय आलं का महाराणी? रोजचं तुमच्या माईचं रोजचं एक दिवस बी बरोबर खायचं नाही, नाही ते घरातलं काम कोणा करायचं? मला काय उपकार मग करायचे लेकरू का? सांभाळत जा, मी सगळं काम ए बाई, धंदा मी करते रिकामी नाही, ना. माझ्या मग मी फार बी खावाटा रिकामी नाही, बसली. काम धंदा करेल. हा. तुमचं काम स्वतः तुम्ही तुम्हीच दोघं आराम करत जा, मी तुला पैसे स्वयंपाक करून तुमच्या अंगी पुरत ठेवतो. अरे काला चुली पशी स्वयंपाक करीत तू, ती पोर सांभाळ. माय पार गुडघे न हात पाय दुःख सुटले, उचलू उचलू. म्हणजे बाहेर मी कामाला जायचंच नाही, तुमच्या पैसे ते पोर सांभाळायचं. पोरले सांभाळ, आम्ही काम धंदा करते, तुम्हाला खावलेले बी देते, तुमचे कपडे बी धुते, तुमचे खायचे भांडे बी घसते, तर एवढं उपकार बोलता नाही तुम्ही? लेकराला बी सांभाळते. म्हणजे काय उपकार करून राहिली काय तू आमच्या? नाही मग सगळं तर करतेच ना घरातले काम. तुमचं करते, तुमच्या लेकाचं करते, तुमच्या नवऱ्याचं करते. अरे बोल एवढं टाटा काय बाई तिला तोंड आलं, गदीला आली, पदी वाटाणा चालना सुधी. लय पाहिल्या बाई. तो खाली मध्ये बोलायचं नसतं. आख्या गावामध्ये मा पुढे कोणी चालत नाही. तू टॉय 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 करून राहिली. हा काल वाटत्या ना तोंड ठेशील तेव्हा कळन तुला. नाही मी काही राहतच नाही आता. रोज रोज काय राहू नको, झाली, रोज रोज काही राहू नको. दाखवा मी मामाला फोन लावते. मोबाईल मी घेऊन दिलाय, त्या फोन नको लावू का त्याच्यावर. बघून तुला एवढे दिवस मी बॅलेन्स मारला त्याच्यावर.
अरे मी बॅलन्स नाही मारलाय. पण 1 रुपये केलाय ना वय अरे तुमचं. नको ना. हा, हात का हात मिलावायचा अरे नको ना. सर का म्हणते ना हात मिलावायचा. बया. हॅलो हॅलो कुठे आहे का मम्मी? घरी बाई काय म्हणते घरी येते का जरा? काय झालं काय नाही माझं सासू आणि माझ्या नवऱ्याला खूप मांडी लागलाय माझ्यावाल्या. तुला मारहाण केली का अजून रडून आभाव न करून जा. लाकडाने मारताय म्हणा. बर 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 तेव्हा आपण मी येते हा हा लवकर ये. काळजी करू नको लगेच येतो आम्ही हा लवकर ये. हा आता तर मामा बी येतोय ती मामी बी येते. लई सांगते रे मी माझ्या हो. मम्मीला. काय बाय जोड नाही जडण बाळ्या मुळ्या नंतर घालून. रडजो. पहिले ते येईल त्यांना येऊ दे, त्यांना मी रोज करतो रोजचं चहा झालंय, पाणी. जायचं रोज रोजचं झालंय. एक काम कर मला या रोगर नाही तर कराटा पाजन झोपून नाही तो तर माझी मम्मी पप्पा आले हा. की तर ते काय मायावाली उपटून बारे बांधायचे मी त्यांना घाबरत सुटले त्यांचं नाक नकटे माझ्याजवळ मान हे नाक त्यांच्या जवळ त्यांना नकट पुरा डंगा फसावून हा. दिला मावाला. येऊ दे ना तो नवरा जवळ ते डंगर फसवलं तुझं. मी माझ्या मम्मी पप्पाला नाही सांगत होते, तरी पण केलं. तो कस काय मग लग्न करायला तू तयार झाली. मला थोडं माहित अरे मग तो होतं. तयार नाही झाली ना तो बघून सगळं येऊ दे ना तो बापाला त्याचे बिला प्रमाणे वडीते ना हा? येऊ दे हा एवढं तू त्या म्हातारपणा करायची ती त्यांना. काय बाई बरे राम भाऊ मामा. राम 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 मामी. काय राम राम काय शाम शाम हा? राम राम आम्हाला घालायचा हा घरी पुढे रडवायचं त्रास द्यायचा तिकडे चांगलं वाटत की काय सरक जातं हा? मला? यायवर तुम्हाला फोन आला होते तुम्हाला तुम्हाला बायको समजत नाही का नाही नाही बायको समजत नाही समजते ना. मग समजते त्याच्यामुळे तर सांगतोय. तुम्ही काय भाऊ की मध्ये बांधावर नाही जोर काढून राहिले माझ्या जवळ बाय पोर तुम्ही रडायला लाविले मला काय पोर ठेवायची नाही आता काय ग तुला मारलं आणलं का कोणा कोणा मारलं मला सांग हे दोघींना मारलं. दोघांना पण का? काय म्हणती काय मारलं? आणि म्हणता की घरातले काम काय करत नाही आणि पोरगील जर दिलं तर 2 गोष्टी आहे काढून दाखवते. काय म्हणती तू मारलं ते पाहते पाहून आहे का का गं? मारलं? जावई अरे तिला म्हणजे तुम्ही जर आमच्या त्यात तर तुम्ही काढून राहिलो काय वळण हा? लावलं बाई नवी लेकाला काय अरे काय बस बायकोचा पाय पड्या माणसं घरामध्ये नसल्या मुख्य येतो आणि इकडे माणसं तिच्या आई बापांसमोर तमाशा करून राहिला काय आणि तू काय म्हणते मारलं तुला का गे गोर गोपाळे गोर सोकाळे म्हणजे हा पोरं मारलं सकाळी का ती? मारलं? आ? आता थोडा वेळ यांच्या आईला पहिले मारलं तुम्ही मला. मी मारलं तुला पोरगी रडत होती फोनवर तू नक्की याच्याच पोटची आहे का मग काय ते? कोणाच्या आम्हाला पोटी तशी सवय नाही पाहायला आले होते का कोणाच्या पोटची? मग कसं तू खोटं बोलत मी एवढं खरंच बोलते तुम्हीच खोटं काय बोलताय. माय आजीने का तो मला खोटा पाटा पुजला होता काय पोरीला तुम्ही अजिबात बोल नका बरं का आता काय जेवढं करायचं? बोल बरंच किती बोलता त्यांच्या मागे किती मग? बोलत असतील आता ते. जेवढी बोलते बाई तुम्हाला म्हणत होते मी बाई जर टाईटच दिसते अहो आता काय सांगायचं देऊन पस्ताव झाला मारलं नाही ना. हे? तिथंच कर पट्ट. मी ना मला जीव आई टाकलाय मी खऱ्यानं सांगते अरे घेऊन जा. आणि मी बी मारलं हा, नाही. एक तर घेऊन जा नाही तर मी ना येरीत लुटून देईन बाई कोणला पोरीला हा पुरीला ही कोणती तुला सासू बादल्या आहे? बादल्या लागेल मी हा अरे मग इरीत लोटांचं पाणी तरी काढीन घरात. मग? तू जाय ना तू दे ना बाबा जीव काय हा. कामाचं असं जावं आपल्या काय झालं वहिनी लय दांगडू हा? ऐकायला काय तमाशा आहे बाई मा माग अहो आमच्या पुढे त्याला चाला सारखा माहिती का मग हा? काय त्रास झाला हा? खरं बोलायचं रोज मारताय म्हणे रोज या मारताय पोरीला म्हणे. कधी मारलं म्या अहो पोरी सारखे जीव लावते हा तेवढं भांडण बरं पुरीचा फोन आला आम्ही नांदायला घ्यायचं का पोर नांदते ना पुरीने फोन केला फोनवर रडली जाऊ घ्यायचा हा? मग मग रडली मग तिला मारलं का तुम्ही तिच्या वेळेस काय काय बाई. बोलले रडते बोलले असं अहो, शेवटी आम्ही काय तुकडा दिला तुमच्या घे ताब्यात बरं तो बाप मरू शपथ घे बरं मारलं ना तुला घे बरं तो बाप मरू तेव्हा शपथ. तेव्हा ऐका तुम्ही अजून नाही नाही घे घे तुझ्या इकडे हा? जाऊ तर मी ताटी आहे एक ताजी तवानी ती एखादा दुसरा बाप काय आहे. बोलत बाई, घे बाई? शपथ. घ्या मरू अरे शपथ बाई घे. तुला संसार नाही करता असं खोटं नाटक आम्हाला आज मला काय माहिती आमच्या घरातलं मी. हा. तुम्हाला काय बरोबर आहे मला का काय मी माहिती चुलता आहे आमच्या त्याचा घरात. चुलता आहे तुम्ही रात्रच नवऱ्याचा. राहता का आमच्या तुम्ही राहते घरात? पलीकडे बांगल्यात मग इकडे बांगल्यात काय चालू हे घरात घालून वालू मारी द्या अरे भाऊ नाही तर मला ध्यान ठेवावं लागत काय नाही नाही घरात घालून वालू आणते माहिती का आता म्हणे ते बाई येरीत लोटी ते म्हणे डायरेक्ट म्हटली मी काय खोटं म्हणतो? बोलायला हा? लागलं काय म्हणून मग आता सध्याच बोलले ते विचारून घ्या अहो कोणी घेत होतं का तरी वहिनी, थोडं तर आपला बिन स्वभाव थोडा कमी. कोणी घेत होतं पोराला तुमच्या नाही नाही तिच्या जागेवर जर माहिती आधी- पोरा मी एरीत लुटून आहे का चारात महापुरी पुरीपेक्षा तिचा चारा पोराचा तसा देत होतं का हा? कोणी मग दिला का आला तो अरे पण तेव्हा म्हटलं तो इस्टेक पाहून दिली म्हटलं वानिकीने जाईल हं. एकटाच पोरगा आहे हो, मग. जा एवढं काय ताण घेतील का अजून नवरा ए, आज नाही का त्याचं कळ? त्याच्यापेक्षा चांगला पाहू कवा 50 वय झाले तिचे. हा. आता कोणी समजून देणार नाही. घ्यायचं. हा. आता काढा बनला नवीन दुसरा. ये तवाला जाणपट सांभाळून घे हे सांभाळून घ्या तुमचं हा. तुमचं. तिला आणि दुसरा नवरा हा. पाहू तू सांभाळून घे. ये ये
जसं पोरगी माय पोरा का पाहून इस्टेट पाहून दिली ना तसं एका बाळ घेऊन जायचं नाही नाही आणि याचं त्याची काय असेल ना दोघी. तोड पाणी कोर टाकून मी करून घेते उचल काय गरज आहे आम्हाला द्यायची हा. आम्हाला काही गरज ते नाही, तुमच्या आमच्या तुमच्याच घ्या. घरी भरपूर आहे. अरे, एवढं भरपूर म्हणजे तुम्ही चांगलं पोरं तिथे बी काढून नाही ठेवले भरपूर आहे आमच्या घरी पैशाला तर नाही, तुम्ही काढून म्हणताय की ठेवले. थोडं पैसे आम्ही बी पाहिले बाई पण पोरं काढून ठेवले तिथं पोरं काढा काढी लग्नाच्या आधी पोरं काढा काढतील ती कसं काय म्हणते आमच्या घरी भरपूर आहे. हे पैसा पाणी भरपूर आहे असं. तुमच्या घरदार भरपूर हा, आहे असं. काही कमी नाही मग? तुमच्या घरी आली बनून तेव्हा तिला उगा आई बापाचं नाव कमायचं तर म्हणून राहिली तुमच्या हाताखाली. मग घेऊन जाय आता नका नाव. आता घेऊनच जाणार आहे. आणि म्हणजे तिला तुम्हाला एक सून वागवाना ती पाहिजे ना तर राहणंच नाही मला हा, हा, नाही. ते- द्या फारकती देऊन टाका. एक सून वागवाना तुम्हाला सासूनच भांडणं कोण फारकती घेतं नाही, का? नाही नाही फारकतीच घ्यायची. अहो, या पाहुण्याला सुद्धा काय हात आहे का ध्यान ठेवता येत नाही. पाहुणे लाकूड घेऊन राहिलं काय पाहते त्याच्यात? आमच्या देखता हे माझं त्यांच्याकडे जे चालू वय असतं नाही, ऐका यांच्यामध्ये जे झालं असेल ते थोडंसं थोडंसं तुम्हाला तुम्ही ते बी काही- सांगा. थोडं पाणी चालूच असते रोजचं झालंय नाही, कटाळ नाही, तुम्हाला एक सांग का भाऊजी नकोच हा? ही घाण मेली असं जावाची ते- ना जावाची डायरेक्ट मावा आरोप केला का मी बी मारलो अबे पोरी नीट मला बोलायचं बरं नकोच. का? मला बी नको बरं सांगा पूर्ण काम करायचं काही पोर सांभाळायचं तर मला तुम्ही पण सांगा तुझा मुक्का घ्यायचा आहे मग- तू पहिल्या गाडीनं काय बापांसंग आम्ही नेणारच आहे. तुम्ही आमच्या संग बोला अजिबात पोरी हा. बोलू नका. तिचे आई बाबा यायले ना याच्या संग काय बोलूया मी मट माऱ्या बरोबर म्हणजे? काय चवारी चौकून म्हणजे तुला काय झालं कुशाल म्हणतो वहिनी. येईन बाईने मारलं पोरीला मग? तू कुशाल तिच्या ऐकतो गोवा लावून ऊ राहिला माई पोर आहे काय तो धोका आहे का? पोरीची बाजू शेवटी आई बापच घेतील मग काय हा. राहत लोक किती बाजू काय घ्यायला तुला चवारी हा? चौकून तुला किती आली चव वय हा? नाही, थोडं तुम्ही शांत व्हा. नीट बोलायला जायची एक बोला अरे काय करायचं? गाठ माशी पोर उचलायची. गाठ माशी हा, जाय तुला काय हा. करायचं कर. जाय. तुला काय माहिती बारे बांधायचे ते बांध. तुला बाहेरच बांधून दाखवेल. बाहेरच बांधून हा, दाखवेल जाय. जाऊ द्या तुमची नाक घेऊन जा बाईला कोणाचं लय- नाही. नागरिक आम्ही नाही सांभाळले कमी. आम्ही रिकामे. म्हणजे नात आम्ही घेऊन जातो पोरी हा, हे राहायचं बाई अरे वा. बापाजवळ. केलं तेव्हा किती तू राय पगार काढायला काढायला? तू राय काढायला आणि आम्हाला चकदे जाय सांभाळायला तिला काय काढायचे टायमाला वाढ नाही हा अरे हा. मग तो पोराचं कापून टाकायचं ना तिला काय हाऊस नव्हतं तो पोराचं कापून टाकायचं वाज मग तवाच तो अरे दुसरं- पण तुम्ही दुसरं भांडण मागे मिटवायचे का? तिला काला काढलं असतं तिला काला काढलं असतं हा काय तिला काला काढलं असतं आणि महापौराचं कापून टाकायचं महापौराचं हा आणि मी काय करायची हा? तो पिस्टॉलचा कोणला? करा मग तुम्हाला ते जेव्हा आला ना नाही सांभाळायचं हा परसाद साऱ्या गावाला वाटायचा आणि महापौराचं कापून टाकायचं. नाही रे हे सांभाळ जेव्हा आलं हा परसाद गावाला वाटायचा आणि महापौराचं कापून टाकायचं मग तुम्हाला हे सांभाळायचं काय जेव्हा पण आलं हा जर परसाद साऱ्या गावालाच वाटायचा तर हा ठुतो का इड कोणला हा तिकडे जाऊ दे आमच्या खानदारी तसं नाही हा, तो गावात वाटत आमच्या खानदारी तसं नाही हा उचल उचल काय बोलू नको जास्त हा. एवढं सोपं नाही बाईला. बोलायला टकरावून अरे, कामाला तुला लागला. लागत एक बायको लागत एक? ते आईच ऐकत नाही तर आम्ही ती- काय आहे, जायचं जरा बांगड्या मारल्या हा? वय हा. सांग. बांगड्या मारल्या बांगड्या याला याला मागच्या दाराला घेऊन जा बांगड्या मारल्या त्या बांगड्या बाईचं- बाईचा गुण हा. आहे. त्याला बायको तुला बायको बी आहे ना अरे बायको सांभाळते ना. तू- हा? नाही, नाही, तुम्ही थोडं कमी व्हा एकूणचे पोरग काय आईचं ऐकतो गज पैसा सरपंच नुसकान होईल समाल्या हा. हा जाऊ द्या जे झालं ते आता काय झालं ते झालं. नाही तर सरळ एक काम कर ते त्याच्या परपंचाची तुला एवढी काळजी वाटू राहिली तू घरी घेऊन जा कोणला त्याला मी काय देऊ मी काय घर जावं काय काय नाही पाहिजे हा. बाबा, काल एवढा साल सोन सांगू राहिला का याला परपंच जा ना, काळा निघा ना चाललंय ती. पाहुणे घेऊन जा त्यांना कुठं दोघाले कळाला तुमच्या तिकडे म्हणजे मी काय घर जावं करेल काय मग येतं भांडण हा. हा हे तुमचं बॅनर ठेवायचं आम्हाला नाही लागत ते. आमच्या आमच्या घेऊन जाऊ. यायचं. जवळ ठेवते ना ठेवा हा. त्याच्या बोकाटी दे आपण मग काय अहो मला का जडवीन का ती कोणल्या तवारच आहे ना मग सगळे इस्टेट तिच्या त्याला नावावर एक दम करून घ्यायचं तर 4 दम घेतले असेल त्याच्या टायमाला त्याला काही जडवाणार हा, आहे? मग तेच. एवढी इस्टेट कासाठी हा, राहू त्याच्या- द्या. हा. आणि या गावाला गाव पंगत ते नाही मी ठेवी हा, निघून तुला राहायचं नाही नाही तर उचला. तुला नाही राहायचं. जा घेऊन हा सगळी इस्टेट तिच्या नावावर करून देतो हा. द्यायच्या नका इकडं हा कोण नाही येईल का माझी नात आहे, माझं नात जा चालत घेऊन. आहे, असं हा, असं. चालेल, चालेल. जा घेऊन. तुम्ही काय एवढं टाईट राहिले मग बरोबर आहे हा? बरोबर आलो मी. तू काय एवढं टाईट होतो मग बरोबर आहे ना हा असं थोडी म्हणजे तू घेऊन जाय बाबा गाव पंगत दे वय कोणला चल पोरगीला तुमच्या ना का कापायची काय तिने वय हा? चल अरे मग तुम्ही लग्न केलं तर गाव पंगत येणार आहे ना वय जाय म्हणजे- घेऊन वय दुसरं तर लग्न करणार आहे तुम्ही गाव कसं पंगत- आम्ही बोलू? बोलू की नाही करू आम्ही पाहू मी एखादी भाग काढून एखादी भाग काढून दिली मी हा? हा हा एकाना काय बागत हा. एकाना काय बागणार तू आहे का बोलू हा. हा एकानं नसतं बागत अगं तुझ्याच नवरा तुझ्या जवळ नाही तू काय आणि पोराला मला जाऊ दे मरू दे. हा. हिला हा, घेऊन काय, जा. मी घर धरून दुसरं लग्न आहे, मी तुमचं घर धरून ये हा. हा. मला सगळं ऐकायला आलतं पण मी तसं डोळ्यात जाका टाकलं तर डोळे जाकू पोर दिली तुला तुमची बुद्धी भ्रष्ट झाली हा
एवढी सोन्यासारखी मग? पोरगी दिली त्या कोण दिली असती केला पोरगी तेच ना हा मग तोंड त्याला- पाहून तो बघ काय आमुष्याच्या तोंड रात्री पाहतेच मग काय आमशाल अगं बापरे. त्याचा बाप कुठं नाही कुठं राहते हा हा? बघा म्हणे म्हणून तुमची पोर फिरायला होती काय फिरायला आली ती बघ आता याचा अवतार का उडत ते गावाला. नव्हतं काही आता कळालं तिला नवरा कसा आहे तसं काय सासू कोळस कशी. तसं काय कोळसा चोळला तोंडाला हा घेऊन जा मी दुसरं लग्न लगेच उभं करतो हा लगेच कर लगेच तर आम्ही बी करतो हा, हा. पोरांची कमी नाही पडेल काय आम्हाला काय भेटणार नाही काय पोरं असं कमी नाही तुमच्यापेक्षा हा. सटपटला चांगला भेटेल हा. तुझ्यापेक्षा कटपट बाई आमची आहे का? आणणार मी इथं. आम्हाला बी तुमच्यापेक्षा सटपटला चांगला भेटेल हम्म. दोघं पण आपणच सटपट आता इथं. नाही त्याचं चालू चाललंय खटपट सट आणि याचं चाललंय खटखट. तुम्ही उठा आणि निघा बरं सटासट. चला म्हणजे आम्हीच निघायचं हा, निघा. चाल ग चाल काय याचं तोंड सुद्धा पाहू नका. कामं ए, नका. उठ रे, उठ. चला, निघा रे. ए मग काय काय आई संबंध नाही राहिला. हा जरा नीट बोल हा, पोरगी निघली तुम्ही. ते पोर दे त्याच्या काय ए, 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 घेऊन जा. ए, नाही तर आपण खाली जा. हा आपण नाही, नाही, नाही. ये आपण घेऊन जा. हा रे चाल ग चाल चाल ग, चाल चाल हा. जा, जाऊ द्या. चला. काय नको आम्हाला या तरी नंतर, हा. अरे एवढा पोरगा दारामध्ये. नंतर या तरी इकडं. हा. वहिनी तेवढं ताण पोरगे काय रे तुझा मागं तरी पाहिलं बघा. आहे का त्याला पोराची तरी काळजी? जाऊ दे आता काय करता ते रडून रडून आम्ही दिवस काढून घेऊ पण जाणार नाही तिच्या घरी मी हा. चला चला